भाईंदरमधून एक ब्रेकिंग न्यूज येते। राई गावात धावत्या दुचाकीवर नारळाचं झाड कोसळल्यानं अपघात झालाय। गंभीर जखमी राहुल अशोक पाटील याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झालाय। 2 दिवसांपूर्वीच मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना भीषण अपघात घडला होता। अपघातानंतर स्थानिकांनी अत्यंत तत्परता दाखवत तरुणाला झाडाखालून बाहेर काढून आयसीयू मध्ये दाखल केलं होतं। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांच्याकडून। मनोज, काय अपडेट्स आहेत या प्रकरणामध्ये? खरं तर झाडं अशा पद्धतीची पावसाळ्यापूर्वी हटवण्यात आलेली आहेत की नाही? राहुल आहे तो जायला निघाला होता आणि त्या दरम्यान हे नारळाचं भलं मोठं झाड जे आहे ते त्याच्या अंगावर कोसळलं आणि अंगावर कोसळल्यानंतर त्या घटनेमध्ये तो गंभीर जखमी झाला होता। जवळच्या रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होते। मात्र उपचार दरम्यान त्या तरुणाचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये ही दुसरी घटना घडलेली आहे। 2 दिवसापूर्वी देखील एक भलं मोठं झाड 2 ते 3 गाड्यांवरती कोसळलं होतं। मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। त्यामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा मीरा भाईंदर शहरांच्या अंगावरती टांगती तलवार आहे। त्यामुळे मीरा भाईंदर शहर महानगरपालिकेने धोकादायक झाडांची छाटणी करणं गरजेचं होतं। छाटणी न केल्यामुळे ही धोकादायक झाड आता रस्त्यावर उन्मळून पडू लागलेली आहे। ठीक ठीक, धन्यवाद मनोज संपूर्ण माहितीसाठी। तर ही धोकादायक झाडं मनपा प्रशासनानं हटवणं गरजेचं होतं, मात्र ती काढली नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडली आणि आणखी एक हकनाक बळी मुंबईच्याच मीरा भाईंदर या शहरात घडले।